पारसच्या कॉन्फरन्ससाठी आम्ही कोल्हापूरकडे जायला निघालो. वाटेत नाश्त्याला थांबलो. जिजाला बेबी फूड सोडून आमच्या जेवणात जास्त रस वाटतो. जिजाचा हा पहिला लांबचा प्रवासाचा आनंद तर ती घेतच होती, पण सोबतच इरू दीदीला तिचे केस ओढून त्रास देत होती. कोल्हापुरात पोहोचत रात्र झाली. कोल्हापुरात जाऊन तांबडा पांढरा रस्सा नाही खाल्ला तर काय खाल्लं. दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनासाठी गेलो. दर्शनासाठी कुठली साडी नेसायची याचे कन्फ्युजन घरूनच होते. कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी काही चीट्स केल्या तर त्या तुम्हाला चूज करायच्या, त्यातली एक. तर आता आहे ज्वेलरी पार्ट. बापरे. आता आहे बिंदी. सगळ्यात महत्त्वाचं माझं स्किन केअर. सॉरी, यातलं मी कुठले एक चूज नाही करू शकत, कारण दोघी माझ्या स्किन केअरसाठी इम्पॉर्टंट आहे. रात्री झोपण्यापूर्वी मी डम डॉगची नाईट क्रीम लावते, ज्यात 2% कोजिक ॲसिड, नायासिनामाइड आणि अल्फा आर्ब्युटिन आहे, ज्यामुळे डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन आणि अनइवन स्किन टोन कमी करायला मदत करते. त्वचेला एक सुंदर ओव्हरनाईट ग्लो देते. आणि दिवसभरासाठी माझा विश्वासू साथीदार म्हणजे डम डॉगचे पर्पल सनस्क्रीन. SPF 50 आणि 4% नायासिनामाइडमुळे टॅनिंग आणि सन डॅमेज पासून संरक्षण मिळतं. मला याचं लाईट वेट फील आणि ॲप्लिकेशन नंतर येणारा नॅचरल ग्लो खूप आवडतो. असं झाला आजचा महालक्ष्मी दर्शनाचं लुक. सकाळी सनस्क्रीन माझ्या त्वचेचं संरक्षण करतं आणि रात्री कोजिक नाईट क्रीम डार्क स्पॉट्सवर काम करतं. म्हणून माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये दोघांचंही तितकंच महत्त्व आहे. डम डॉगचे पर्पल सनस्क्रीन आणि 2% कोजिक ॲसिड नाईट क्रीमवर सध्या हाच डिस्काउंट अवेलेबल आहे. खाली दिलेल्या व्ह्यू प्रोडक्ट्सवर क्लिक करा आणि पर्पल.com वरून तुमचे प्रोडक्ट्स खरेदी करा. आज गुरुवारी सकाळी आई अंबाबाईचं छान दर्शन झालं. देवी आईच्या आशीर्वादाने मला 2 गोंडस मुली आहेत. तिचे आभार मानण्यासाठी कोल्हापूर जाण्याचा योग एवढ्या लवकर येईल हे कल्पनेतही नव्हते. मंदिराच्या बाहेर आम्ही चहा घेतला, नंतर इराला शाहू पॅलेस दाखवले. कोल्हापूरवरून सांगलीला निघालो, जिथे पारसची कॉन्फरन्स होती. रात्री रूममध्ये चेक इन केलं. बाकीचे कॉन्टेंट ब्लॉगमध्ये येणारच आहे. सो कीप वॉचिंग.